हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। सो बघा, खरं तर तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे की आपण फ्री मध्ये ऑनलाइन ड्रेस क्लास सुरू केलेला आहे आणि आज आहे आपला फ्री ऑनलाइन ड्रेस क्लासचा 28वा दिवस। तर बघा, मग आज आपण खरं तर नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत, पण त्याआधी आपण याआधी काय काय शिकलेलो आहोत तर ते इन शॉर्ट मध्ये मी तुम्हाला सांगते, जेणेकरून पुढच्या शिकण्यामध्ये नक्कीच तुमची लिंक लागेल। सो बघा, मग हा जो काही क्लास आहे तर हा आपण अगदी बेसिक पासून स्टार्ट केला होता। म्हणजे काय, सगळ्यात आधी मी तुम्हाला बॉडी मेजरमेंट म्हणजेच ड्रेससाठी अंगावरून कुठली मापे आणि कशी घ्यायची, त्याचबरोबर मापाच्या ड्रेसवरून किंवा कस्टमरने जो काही ड्रेस दिलेला असेल तर त्यावरून सुद्धा मापे घेऊन कशा पद्धतीने म्हणजे माप परफेक्ट कशी घ्यायची ते हे आपण कव्हर केलेलं आहे। त्यानंतर आपला एक पंजाबी ड्रेस कंप्लीट स्टिच झालेला आहे अस्तरचा। एवढंच नाही तर आपले आतापर्यंत 3-4 फ्रॉक स्टिच झालेले आहेत, खणाचे 2 आहेत, दोन्ही पण फॅन्सी आहेत खरं तर पहिल्या याच्यात फ्री लावून असं वन साइड आपण फॅन्सी लुक दिलेला आहे। त्यानंतर दुसऱ्या याच्यात 2 लेअर मध्ये आपण हा जो काही खणाचा फ्रॉक आहे हा स्टिच केलेला आहे, म्हणजे महाराष्ट्रीयन लुक मधला। त्यानंतर अजून एक छान असा प्लेटेड खूप सारा घेरचा फ्रॉक सुद्धा आपण याआधी कंप्लीट केलेला आहे। एवढंच नाही तर 2 कॉर्ड सेट आपले आतापर्यंत स्टिच झालेले आहेत, म्हणजे त्याचा सध्या खूप ट्रेंड चालू आहे। तर मी तुम्हाला कॉर्ड सेटची बाहेर सुद्धा डिझाईनची कशी करायची, प्लाझो पॅन्ट आहे, प्लाझो पॅन्टला बॉटमला डिझाईन आहे, शॉर्ट टॉप आहे, शॉर्ट टॉपला नेकला डिझाईन आहे, बाहीला सुद्धा डिझाईन आहे। सो दोन्ही पण कॉर्ड सेटची मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने संपूर्ण कटिंग स्टिचिंग सांगितलेली आहे आणि खरं तर तुम्हाला ते खूप आवडलेले आहेत आणि बऱ्याच जणांनी तसं बघून स्टिच सुद्धा केलेलं आहे। सो मला खरं तर खूप छान वाटतंय आणि असंच मी अजून नवनवीन तुम्हाला शिकवेन आणि तुम्ही नक्कीच शिका असं मला वाटतंय आणि शिकाल तुम्ही, कारण की तुमच्या कमेंट्स येत आहेत, बरेच जण मी जसं जसं शिकवते तसं तसं ट्राय करताय। सो मला खूप छान वाटतंय। त्यानंतर बघा, मग आपण एक नऊवारी साडी घेतलेली आहे, त्याच्या खूप साऱ्या कमेंट्स होत्या आणि तो सुद्धा आपला महत्त्वाचाच पार्ट होता ड्रेस क्लासचा। त्यानंतर आपण घागरा सुद्धा कंप्लीट स्टिच केलेला आहे, तर 2 घागरे स्टिच केले, एक पार्टी वेअर आणि एक पैठणी साडीपासूनचा ट्रॅडिशनल लुक मधले पेप्लन टॉप साइज। सो हे दोन्ही पण घागऱ्याची कटिंग स्टिचिंग, म्हणजे मी आतापर्यंत जेवढं काही तुम्हाला शिकवलेलं आहे तर ते सगळं मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत। कारण बऱ्याचदा म्हणजे मी नेहमी सांगत असते की आपण काय स्टिच करतो त्यापेक्षा ते किती प्रॉपर फिनिशिंग साइज स्टिच करतो यावर त्याचं लुक डिपेंड असतं आणि फिनिशिंग साइज स्टिच करण्याची सवय लावायची, म्हणजे आपण शिवलेलं काही पण असो, ड्रेस असो, ब्लाऊज असो, तो खूप छान दिसतो। सो म्हणूनच मी तुम्हाला या खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत संपूर्ण आतापर्यंतच्या सगळ्या ड्रेसची कटिंग स्टिचिंग सांगितलेली आहे आणि आज आपण नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत, ते म्हणजे बोटनेक कुर्ती। आता सध्या बोटनेक कुर्तीचं खूप ट्रेंड चालू आहे आणि बऱ्याचदा बोटनेक कुर्तीमध्ये शोल्डर मुंडा कसा घ्यावा, त्याचबरोबर नेकला बोटनेक कुर्तीला डिझाईन कशी करावी हे सुद्धा आपल्याला सुचत नाही। तर हा जो काही आजची कुर्ती आहे तर ही अस्तर लावून आपण स्टिच करणार आहोत। तर कशा पद्धतीने लुझिंग मार्जिन ऍड करायचं, कशा पद्धतीने मार्किंग करायची, कटिंग करायची आणि संपूर्ण आपला म्हणजे ही जी काही बोटनेकची कुर्ती आहे तर ती कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करायची तर हे आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जेवढं शक्य आहे तेवढं सावकाश स्टेप बाय स्टेप आणि अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे। म्हणजे बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल, याआधी बोटनेकची कुर्ती स्टिच केलेली नसेल तरी सुद्धा तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ बघून बोटनेकची कुर्ती परफेक्ट प्रॉपर फिटिंग आणि फिनिशिंग सहित सहज स्टिच करू शकाल। ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या टॉपिकला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग आणि फिटिंग सहित छान अशी ट्रेंडिंग बोटनेकची कुर्ती सहज स्टिच करता येईल। ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात। तर हे बघा, हा जो काही आहे ना तो ड्रेस मटेरियलचा टॉप साठीचा जो कपडा आहे ना तो आहे, तर त्यामध्ये छान असे आपण आता बोटनेकची कुर्ती बनवणार आहोत। तर हे जे काही ड्रेस मटेरियल आहे ते खूप छान आहे। ॲक्च्युली खाली त्याला खूप मोठा असा काट आहे, ॲक्च्युली काट पण नाही म्हणता येणार, पण वर्क केलेलं आहे, एम्ब्रॉयडरी वर्क आहे, सो ते निघणार पण नाही आणि कलर कॉम्बिनेशन पण खूप सुंदर आहे। तर मी तुम्हाला ते दाखवतेस। तर हे बघा, वरच्या साईडला ते प्लेन आहे, ॲक्च्युली आहे थोडं चेक्सचं आणि खाली ब्रॉड असा काट आहे आणि त्यावर मी मॅचिंग अस्तर सुद्धा इथे घेतलेलं आहे, तर ते 2 मीटर घेतलं आहे। तर आता आपण कटिंगला सुरुवात करूयात। तर कटिंग करण्याच्या आधी सगळ्यात आधी मी तुम्हाला आपल्याला
बोटनेक कुर्तीसाठी कुठली कुठली मेजरमेंट्स लागतात ते सांगते. तर त्यासाठी आपल्याला लागतं उंची, छाती, कमर, शोल्डर, पुढचा गळा, मागचा गळा, मुंढा, बाही लांबी आणि दंडघेर. तर हा जो काही टॉप आहे ना त्याची उंची जी आहे त्यामध्ये आपण 1.5 इंच मार्जिन एक्स्ट्राचं ॲड करणार आहोत. त्यानंतर जी काही छाती आहे आणि जी काही कमर आहे त्यामध्ये आपल्याला 3-3 इंच दोन्हींमध्ये लुझिंग ॲड करायचं आहे, मार्जिन नाही, लुझिंग, लक्षात राहू द्या. हे बघा, तर छाती 31 आहे, त्यामध्ये 3 ॲड केलं तर ते झालं 34 आणि जी कमर आहे ती आहे 28, तर त्यामध्ये 3 ॲड केल्यावर ते किती झालं मग 31. ठीक आहे, तर लक्षात राहू दे 3 दोन्हींमध्ये ॲड केलं. त्यानंतर शोल्डर आहे 14, तर हे पूर्ण शोल्डर आहे त्याला डिवाइड बाय 2 करायचं, तर किती झालं ते 7. पुढचा गळा मागचा गळा दोन्हीही 3-3 आहे, कारण की हे बोटनेकची कुर्ती आहे. सो अर्धा इंच आपण त्यामध्ये मार्जिन ॲड करणार आहोत. तर दोन्ही पण किती घेणार मग 3.5. त्यानंतर मुंडा आहे 14, तर तो फिटिंगचा आहे, टाकण्याचा नाही. तो कसा मी तुम्हाला सांगेल. बाही लांबीमध्ये सुद्धा आपल्याला बघा अर्धा इंच मार्जिन ॲड करायचं आहे, तर ही कोपऱ्यापर्यंतची बाही आहे आणि दंडघेर आहे 9. तर अशा प्रकारची ही मेजरमेंट्स आहे. सो चला मग आता आपण कटिंगला सुरुवात करूयात. तर हा जो काही टॉप आहे ना तो अस्तरचा आहे. तर सगळ्यात आधी आपण मग अस्तरवर कटिंग करून घेऊयात. तर हे बघा, हा जे काही अस्तर आहे ना त्याचं मी 4 पदरी घडी करून घेत आहे. तर तुम्ही पण 4 पदरीच घडी करायची आहे, लक्षात राहू द्या. तर मी इथे 2 मीटर कपडा घेतलेला आहे. तर हे बघा, मी या पद्धतीने एक फोल्ड करते आणि त्यामध्ये बघा अजून एक फोल्ड करते बरोबर सेंटर बसून. तर बरोबर 4 पदरी घडी करून घेतलेली आहे. ठीक आहे, आणि तो उरलेला आहे तर ते साईडला फोल्ड करून घेते, तर ते आपल्याला बाहीसाठी कामं येईल. तर असं बघा, आता तो बसतोय की नाही बघूयात, घडी पुरेल आपल्याला. ठीक आहे, मार्जिन पण ॲड करून, म्हणजे जर आधी चेक करायचं आणि मगच मार्किंगला सुरुवात करायची. ठीक आहे, जर पुरत नसेल तर मग आपण थोडीशी घडी मोठी ही करू शकतो. सो आता इथे बरोबर पुरतंय, तर मग आता आपण मार्किंग करूयात. तर हे बघा, बंद बाजूच्या साईडनं आपल्याला टाकायचं आहे उंची, तुमची जी काही उंची असेल. पण काय करायचं, अस्तरवर नाही का ती 1.5 इंच ॲड न करताच तुम्ही मार्किंग करायची, कारण की अस्तर हे आपल्याला कमी लागतं आणि जे काही आपला टॉपचा कपडा असतो ना तो आपल्याला जास्त पाहिजे नसतो. ठीक आहे, आता ती मार्किंग म्हणजे आता जेवढं आहे ना इथे तेवढंच मी पूर्ण घेतलं. त्यानंतर हे बघा, इथून टाकायचं आहे शोल्डर. तर इथे मी 7 इंच शोल्डर घेतलेला आहे आणि मग याचा मुंडा सुद्धा 7च घ्यायचा आहे. लक्षात राहू द्या, बोटनेक आहे त्यामुळे जेवढं शोल्डर टाकणार तेवढाच मुंडा घ्यायचा. आणि त्याला हे बघा, मग आडवी पण मार्किंग केली जेणेकरून ते तिरकं जायला नको. आणि ह्या पद्धतीने बघा आपण ती लाईन ड्रॉ करून घेतली. आता काय करणार आहोत, हे बघा, इथून टाकायचं आहे आपल्याला छातीचा चौथा भाग. पण छातीचा चौथा भाग कसा, त्यामध्ये 3 ॲड करून. ठीक आहे, तर इथे मार्किंग केली. त्यानंतर इथून खाली 5 मार्किंग करायची आणि 5च्या लाईनमध्ये आपल्याला कमरेच्या चौथ्या भागाची मार्किंग करायची आहे. ठीक आहे, तर इथे 8ला केलेलं आहे आणि वरती जे आहे ना ते 9लाच केलं, थोडं एक्स्ट्राच. त्यानंतर आता बघा, इथून आपल्याला कटची उंची ची मार्किंग करायची. तर ती मी 19.5 केलं, म्हणजे 19 कट आहे, अर्धा इंच मार्जिन. आणि कटची मार्किंग जिथे केली ना त्या लाईनमध्ये आपल्याला सीट घेरचा चौथा भाग टाकायचा असतो. तर आता तुमचा जो काही सीट घेर असेल त्याच्यामध्ये तुम्ही 2 इंच एक्स्ट्राचं मार्जिनसाठी ॲड करायचं आहे आणि मग त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे. ठीक आहे, तर बघा मी इथे 9 चौक 36ला मार्किंग केली, म्हणजे 34 होतं, तर 2 एक्स्ट्राचं आणि मग त्याचा चौथा भाग असं 36 आणि 30 मार्किंग खाली पण करून घेतलेली आहे. आता बघा, ह्या पद्धतीने हे पॉईंट जॉईन करायचे आणि खालची ही लाईनसुद्धा ड्रॉ करायची. आता ही जी काही मार्किंग आहे ती परफेक्ट फिटिंगची आहे. आता हे बघा, नंतरची जी आहे ते आपण एक्स्ट्राची मार्जिन घेतलेलं आहे. ठीक आहे, तर आता ही मार्किंग झालेली आहे. आता आपलं बाकी आहे की मुंड्याचा आकार द्यायचा आहे आपल्याला. तर मग तो मुंड्याचा आकार आता आपण देऊन घेऊयात. तर हे बघा, याचं निम्मं घ्यायचं, 3.5ला मार्किंग केली. त्यानंतर 1.5 आणि अर्धा, म्हणजे 1.5ला मार्किंग करायची. एक पहिला मुंड्याचा आकार म्हणजे पुढचा आणि त्यापुढे अर्धा तो म्हणजे बॅक साईडचा मुंड्याचा आकार, जसं ब्लाऊजला करतो ना सेम त्याच पद्धतीने. आणि मग हे बघा, ह्या पद्धतीने आता आपल्याला मुंड्याचे आकार देऊन घ्यायचे आहेत. तर दोन्ही पण मुंड्यांची मार्किंग आपण सोबतच केलेली आहे. ठीक आहे, तर ही आता पूर्ण मार्किंग करून झालेली आहे. तर आता आपण हे बघा कटिंग करून घेऊयात. तर बरोबर जेवढं मार्जिन पकडलं आहे ना तिथून आपल्याला कडेकडेनी मार्किंग केलेली आहे ना, पण बरोबर त्यावरच कटिंग करायची आहे. तर हे बघा, इथपर्यंत कट केल्यानंतर आता सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं, बॅक साईडचा जो मुंडा आहे ना तिथून कट करायचा आहे. तुम्हाला आठवत असेल ब्लाऊज कटिंगच्या वेळेस पण तसंच करतो, सेम तसंच आपल्याला इथे सुद्धा करायचं आहे. आणि मग त्यानंतर काय करतो आपण, यातला एक पार्ट काढून
त्याचा पुढच्या भागाचा मुंडा कट करत असतो. ठीक आहे, तर आता ते नंतर करूयात. तर त्याआधी काय करूयात, जो काही ड्रेस मटेरियलचा टॉपसाठीचा कपडा आहे ना तो ठेवून आता आपण कटिंग करून घेणार आहोत. तर त्याचं पण आपल्याला 4 पदरीच घडी करायची आहे, जशी आपण याची केली होती अस्तरची सेम तशीच. हे बघा, या पद्धतीने तो ऑलरेडी डबल फोल्ड आहे आणि मी अजून एक फोल्ड करून घेतलं. ते उरलेला कपडा आपल्याला स्लीवसाठी काम येईल. ठीक आहे, हे बघा खाली बरोबर बॉर्डर घ्यायची आहे आपल्याला. तर अशा पद्धतीने व्यवस्थित घडी करून घ्यायची आहे. लक्षात राहू द्या, बंद बाजूची साईड आपल्या साईडला घेतलेली आहे. ठीक आहे, आणि आता उंचीची आपण परफेक्ट मार्किंग जी आहे ना ती एकदा करून घेणार आहोत. हे बघा, इथे जी होती ना उंची जेवढी त्याची मी मार्किंग इथे करून घेते, मार्जिन ॲड करून सगळी. ठीक आहे, आणि मग बघा इथपर्यंत येते उंची आपली. ठीक आहे, तर आता काय करायचं, जे काही आपण कटिंग केलेलं अस्तर आहे ना ते यावर ठेवायचं आहे आपल्याला. आता हे बघा या पद्धतीने व्यवस्थित, तर वरची मार्किंग आहे ना तिथून ठेवलेलं आहे. हे बघा अशा पद्धतीने. आणि तुम्हाला माहितीच आहे की अस्तर हे हाईटला आपण कमी घेत असतो, तर कमी घेतलेलं आहे. ठीक आहे, आता असं ठेवलेलं आहे. तर बघा कडेकडेने आता एक्स्ट्राचं थोडं किंचितचं मार्जिन ठेवून आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे. तर हे बघा या साईडला पण आपल्याला मार्जिन ठेवायचं आहे, जेणेकरून अस्तर ते जॉईन केल्यानंतर आपण एक्स्ट्राचं ते कट करूयात, पण ते जॉईन करताना स्टिचिंग करताना आपल्याला अवघड जाऊ नये त्यासाठी आपण थोडंसं एक्स्ट्राच ते कट करत असतो. हे बघा मुंड्याच्या साईडला पण एक्स्ट्राचंच ठेवायचं आहे. ठीक आहे, तर हे बघा या पद्धतीची आता ही आपली कटिंग करून झालेली आहे. ठीक आहे, म्हणजे अस्तर पण झालेला आहे आणि जो काही ड्रेस मटेरियलचा कपडा आहे तो सुद्धा कट झालेला आहे. तर स्लीव जी आहे ती डिझाईनची आहे, तर मी ते डिझाईनचं स्लीवचा व्हिडिओ टाकलेला आहे, तर त्यामध्येच कटिंग स्टिचिंग दोन्ही पण टाकलेलं आहे. ठीक आहे, तर आता ही टॉपची कटिंग झालेली आहे. तर आता आपण हा स्टिच करायला सुरुवात करूयात. तर आता सगळ्यात आधी काय करायचं आहे की हे बघा याचा पुढचा मुंडा जो आहे ना तो काही आपण कट केलेला नाही आहे, तर सगळ्यात आधी तो कटिंग करून घेऊयात आणि मग आपण स्टिचिंगला सुरुवात करूयात. तर बॅक साईडचा पार्ट आहे तो बघा मार्किंग करून घेतलेली आहे आणि हा आहे आपला फ्रंट पार्ट म्हणजेच पुढचा भाग. तर हे बघा अशा पद्धतीने घडी करून आपण मुंडा कट करून घेऊयात सगळ्यात आधी, नाही तर मग तो तसाच राहून जाईल आणि मग आपला ड्रेस चुकेल, त्यामुळे आठवणीने ते कट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता हे कटिंग झाल्यानंतर आपण गळ्याचे आकार जे आहेत ते पण कट करून घेऊयात. तर इथे काही मी कॅनव्हास लावणार नाही आहे, म्हणजे पुढचा जो शेप आहे गळ्याचा त्याला लावणार आहे, पण हा जो मेन बेसिक आहे तिथे नाही लावणार. तर हे बघा मग अशा पद्धतीने मी इथे गळा रुंदी 3.5 घेतलेली आहे आणि गळासुद्धा 3.5 घेतला आणि हा बॉक्स ड्रॉ करून घेतलेला आहे. आणि हे बघा गोल आकार आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे. ठीक आहे, तर पुन्हा सांगते हा बोटनेक आहे त्यामुळे याचा गळा आपण कमी घेतलेला आहे. ठीक आहे, तर पुढचा गळा कट झालेला आहे. तर आता बॅक साईडचा गळा पण आपण कट करून घेऊयात. तर तो पण आपल्याला 3 घ्यायचा आहे आणि अर्धा मार्जिन म्हणजे 3.5च घ्यायचा आहे आणि त्याची जी काही गळा रुंदी आहे ती पण आपण 3.5च घेऊयात. तर हे बघा अशी बरोबर घडी घालून घेतलेली आहे आपण आणि इथून बघा गळा रुंदी 3.5 इंचाची मार्किंग केली, खाली पण 3.5ला मार्किंग केलेली आहे. आहे बघा आणि हा बॉक्स ड्रॉ केलेला आहे. तर आता गोल गळ्याचा आकार द्यायचा आहे इथे पण अशा पद्धतीने. ठीक आहे, तर तो पण आता आपण कटिंग करून घेऊयात. तर आता दोन्ही पण गळे आपले कटिंग झालेले आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला हे अस्तर आणि ते जॉईन करायचं आहे आणि मग आपण ड्रेस स्टिच करत असतो. ठीक आहे, तर हे बघा सगळ्यात आधी पुढचा भाग किंवा मागचा कुठला पण आपण जॉईन करून घेऊयात. तर हे बघा मी एक पार्ट घेतला, तो आपल्याला सगळ्यात आधी सरळ ठेवायचा आहे आणि त्यावर आता आपल्याला हे बघा हा गळा कटिंग केलेला पार्ट जो आहे अस्तरचा तो ठेवायचा आहे आणि आपण इथे पिन लावून घेऊयात, म्हणजे ते स्टिच करणं इझी जाईल. लक्षात राहू द्या, अस्तर म्हणजे जो काही आपला मेन आहे ना ड्रेस मटेरियलसाठीचा कपडा तो सरळ ठेवलेला आहे आणि आता गळ्याच्या साईडला 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून आपण टिप मारून घेऊयात. या पद्धतीने काय होईल की आपला गळा डायरेक्ट फिनिशिंग सहित रेडी होईल आणि मग आपण अस्तरन ते जॉईन करू शकतो. म्हणजे आपले डबल कामं वाढणार नाही की आधी जॉईन करायचं आणि मग नंतर पुन्हा गळे करायचे वगैरे. ठीक आहे, त्यामुळे अशा मेथडने काय होईल कमीत कमी टाईम पण लागतो आणि फिनिशिंग सहित रेडी पण होतं. तर हे बघा टिप मारून झाल्यानंतर एक्स्ट्राचा जो मधला कपडा आहे ना ड्रेस मटेरियलचा म्हणा किंवा मेन जे फॅब्रिक आहे त्याचं ते आपण कट करून घेऊयात आणि ह्या गळ्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहे, जेणेकरून गळ्याचा आकार व्यवस्थित गोल आकार येईल आणि ते फोल्ड करणं पण इझी जाईल. आणि हे बघा मग हे ह्या पद्धतीने सरळ करून घ्यायचं आहे
तर ते व्यवस्थित प्रेस करायचं आहे बघा. आणि मग आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे वरच्या साईडला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दाबटीप देताना काळजी घ्या की अस्तरचा कपडा आहे तो वरती दिसणार नाही, कारण की गळ्याची फिनिशिंग त्यावरच आता डिपेंड आहे, त्यामुळे व्यवस्थित द्यायचं आहे. आणि गळ्यांवरच आपल्या ड्रेसचं पण लुक आहे, त्यामुळे थोडं काळजीपूर्वक. ठीक आहे, हे बघा आता दाबटीप देऊन झालेली आहे. त्यानंतर काय करायचं आहे, आता आपल्याला हे अस्तर कडेकडेने एकमेकाला जॉईन करायचं आहे, म्हणजे मेन फॅब्रिक आणि अस्तर हे बघा या पद्धतीने आपण करून घेतलेलं आहे. आणि ते अशा पद्धतीने आता आपण जॉईन करून घेऊयात, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की अस्तर आणि ते आता जॉईंट होईल आणि आपला गळा पण तयारच झालेला आहे. त्यामुळेच मग मी या पद्धतीने करा असं म्हणते, म्हणजे टाईम पण कमी लागतो आणि फिनिशिंग सहित रेडी होतं. कॅनव्हास वगैरे गळापट्टी वगैरे हे काही लावायची गरज पडलेली नाही आहे इथे आपल्याला. तर हे बघा व्यवस्थित काळजीपूर्वक आपण कडेकडेने आहे तसंच ते जॉईन करून घेऊयात. तर एकसारखं पकडायचं आहे, व्यवस्थित गोळा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. ठीक आहे, तर हे बघा हे इथपर्यंत आता व्यवस्थित खाली आपण जॉईन करून घेऊयात. ठीक आहे, एक साईडचं जॉईन झालेलं आहे, आता दुसऱ्या साईडचं पण आपण जॉईन करून घेऊयात. तर हे बघा ह्या पद्धतीने ठेवून टीप मारून घेणार आहोत. तर हे बघा असंच खालच्या साईडने आता आपण टीप मारायला सुरुवात केलेली आहे, जेणेकरून ते काही गोळा वगैरे होणार नाही आणि ते दिसेल पण छान. ठीक आहे, आणि ह्या मुंड्याचा पण तिथे व्यवस्थित टीप मारायची आहे, जेणेकरून ते गोळा पण होणार नाही. ठीक आहे, तर हे बघा हे ॲज इट इज कडेकडेने जॉईन करून झालेलं आहे. आता सेम याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या पार्टचं पण जॉईन करून घ्यायचं आहे. तर हे बघा मेन फॅब्रिक सरळ ठेवला आणि त्यावर आपण हा बॅक पार्ट ठेवलेला आहे. तर लक्षात राहू द्या हे पण आपण गळ्याच्या साईडला आधी टीप मारून घेऊयात, म्हणजे ते फिनिशिंग सहित रेडी होईल. सेम जसं पुढच्या भागाचं केलं ना सेम तसंच हे सुद्धा करायचं आहे. हे बघा इथे 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून आपण टीप मारून घेऊयात. ठीक आहे, आणि मग त्यानंतर काय करायचं, जे काही मध्ये एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ना ते आपण कटिंग करून घेऊयात. हे बघा या पद्धतीने छोटे छोटे कट्स पण मारायचे आहेत गळ्याला, म्हणजे शेप व्यवस्थित येईल. म्हणजे सेम जसं फ्रंटचं केलं तसंच बॅकचं पण आपल्याला करून घ्यायचं आहे. हे बघा हे सरळ करून परत मग वरच्या साईडला आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. आणि मी पुन्हा सांगेल दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही अस्तरचा कपडा आहे तो आपल्याला वरच्या साईडने दिसणार नाही, कारण की आता गळ्यांवरच आपल्या ड्रेसची पूर्ण फिनिशिंग डिपेंड असते. कट्स पण महत्त्वाचे असतात, त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही सुद्धा नक्की फॉलो करा. तर हे बघा त्यानंतर आता आपल्याला सेम जसं आपण अस्तर ते जॉईन करून घेतलं ना मेन फॅब्रिक आधीचं फ्रंट पार्टचं सेम तसंच याचं सुद्धा करायचं आहे. हे बघा तर व्यवस्थित अतिशय सावकाश करायचं आहे, थोडं थोडं पकडत. हे बघा ह्या पद्धतीने एकसारखं पकडून, जेणेकरून काय होईल की काही गोळा वगैरे व्हायला नको, ते खूप महत्त्वाचं आहे. नाही तर अस्तर ते जॉईन करताना बरेचदा तेच चूक होते की ते आपलं गोळा होतं, तर तसं होऊ नये त्यासाठी व्यवस्थित थोडं थोडं पकडून एकदम कडेकडेने आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. आणि थोडी टीप मारली की चेक करत चालायचं की बरोबर आलंय की नाही. हे बघा एक साईडचं झालेलं आहे, आता व्यवस्थित प्रेस करून दुसऱ्या साईडचं पण हे बघा एकसारखं पकडून आपल्याला ते पण टीप मारून जॉईन करून घ्यायचं आहे. ते बघा मी व्यवस्थित प्रेस करून घेतलेलं आहे आणि ह्या पद्धतीने बघा कडेकडेने व्यवस्थित आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तर हे बघा इथे व्यवस्थित आपण जो काही मुंड्याचा आकार आहे ना ते पण महत्त्वाचा आहे, तर तिथून व्यवस्थित टीप मारून घेऊयात. तर हे बघा फायनली एकमेकांना जॉईन झालेला आहे. त्यानंतर आता एक्स्ट्राचा जो कपडा आहे कडेचा तो आपण कट करून घेऊयात. तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की मी एक्स्ट्राचं कट करून हे फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट दोन्ही पण रेडी करून घेतलेलं आहे. ठीक आहे, आता त्यानंतर काय करायचं आहे बघा पुढचं जो आहे ना त्याच्याबरोबर सेंटरला आपण मार्किंग करून घेतलेली आहे. आणि हे बघा हा कॅनव्हास पेपर घेतला आहे आणि त्यावर बघा गळ्याची मार्किंग करायची आहे. तर असं फोल्ड करून घेतलं, हे बघा 1-1 इंच रुंदीचं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि तो जो काही गॅप आहे तो आपल्याला 2 इंचाचा घ्यायचा आहे. आणि हे बघा असा आकार द्यायचा आहे. बघा तीच मार्किंग आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा करून घ्यायची आहे, म्हणजे काय होईल की आपल्याला तो गळा करताना काही अवघड जाणार नाही, दोन्ही व्यवस्थित एकच साईजचं होईल. नंतर बऱ्याचदा काय होतं की कमी जास्त होण्याचे चान्सेस असतात. आणि हे बघा हे जर खूप मोठं वाटत असेल तर तुम्ही थोडंसं छोटं सुद्धा करू शकतात, म्हणजे खूप असं ओपन पण वाटायला नको त्यासाठी. आणि हे बघा हा कॅनव्हास मी कट करून घेतलेला आहे. आता त्याच्यासाठी छोटंसं अस्तर सुद्धा घेते मी आणि बघा त्याच्या साईजचं आता आपण कडेकडेने कट करून घेऊयात.
ठीक आहे. आता काय करायचं आहे बघा, हे ठेवून आपण सगळ्यात आधी एक टीप मारून घेऊयात. हे बघा अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित जेवढं शक्य आहे तेवढं कडेने टीप मारून घेतलेली आहे. आता त्यानंतर काय करायचं, हे बघा हा कपडा थोडा थोडा आपण कट करून एकसारखं करून घेऊयात आणि फोल्ड करण्यापुरता कपडा ठेवायचा आहे. बघा ह्या पद्धतीने मग फोल्ड करून हे बघा टीप मारून घ्यायची आहे. चारही बाजूने ते टीप मारून पॅक करून घ्यायचं आहे तो कॅनव्हास पण. ठीक आहे. आता आपण हे जे काही कडेकडेने जॉईन केलेलं आहे ना, हे बघा हे थोडंसं किंचितसा एक्स्ट्रा आहे, तो शेप दिसत नाही आहे, सो ते कट करून घेतलं. तर हे बघा आता ते गळ्याला लावायचं आहे. तर आपण इथे मार्किंग केली ना, बरोबर तिथे ठेवलं बघा, थोडंसं स्पेस सोडून दिलेलं आहे मध्ये हां. आणि मग त्यानंतर आपल्याला हे बघा जी मार्किंग आहे ना त्यावरच टीप मारून घ्यायची आहे. तर अतिशय सावकाश व्यवस्थित शेप येईल याची काळजी घ्यायचं, कुठे काही गोळा होणार नाही. तर हे बघा टीप मारून घेतलेली आहे मी. आता ती टीप मारून झाल्यानंतर काय करायचं, हे बघा हे मधलं जे आहे ना ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि एकदम किंचितसं मार्जिन ठेवायचं आहे, कट्स मारण्यापुरतं फक्त. ठीक आहे. ते बघा आता याला व्यवस्थित कट मारून घ्यायचे आहे, जेणेकरून तो जो काही शेप आपण ड्रॉ केलेला आहे ना तो व्यवस्थित आकार इथे गळ्याला येईल. ठीक आहे. तर हे बघा आता हे कट्स मारून झालेले आहे. तर हे या पद्धतीने आतमध्ये फोल्ड करायचं. हे बघा तर छान शेप आलेला आहे. तर आता त्या शेपला आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर दाबटीप देताना काळजी घ्या तो कॅनव्हासचं पेपर किंवा अस्तर वरती दिसणार नाही, जेणेकरून जो काही शेप आहे ना तो व्यवस्थित परफेक्ट येईल. हे बघा ह्या पद्धतीने. ठीक आहे. तर आता ही दाबटीप देऊन झालेली आहे. तुम्ही इथे बघू शकतात शेप खूप छान परफेक्ट असा आलेला आहे. तर आता काय करूयात, त्याच्या शेजारून अजून एक टीप मारून घेऊयात, म्हणजे फिनिशिंगला अजून छान गळा दिसेल हा. हे बघा ह्या पद्धतीने परत थोडं थोडं, पण लक्षात राहू द्या एकसारखंच मार्जिन ठेवून टीप मारायची आहे, कमी जास्त करू नका, नाही तर मग परत फिनिशिंग बिघडेल. ठीक आहे. तर हे बघा ही डबल टीप आपण त्याच्या शेजारी मारून घेतलेली आहे. सो गळ्याला खूप छान असं लुक आलेला आहे आणि हा आपला पुढचा गळा रेडी झालेला आहे. तर हे बघा लुक पण छान आलं आहे. तर आता सगळ्यात आधी काय करूयात, आता शोल्डर जॉईन करून घेऊयात. तर लक्षात राहू द्या एक पार्ट सरळ ठेवायचा आणि त्यावर दुसरा उलटा ठेवायचा आणि अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून हे बघा या पद्धतीने आपल्याला शोल्डर जॉईन करून घ्यायचं आहे. तर आणि हे शोल्डरला डबल टीप मारायची आणि दोन्ही साईडला लॉक पण करायचं, जेणेकरून ते लवकर ओपन होणार नाही. सेम त्याच पद्धतीने हे बघा इकडच्या साईडला सुद्धा आपल्याला शोल्डर जॉईन करायचं आहे आणि बघा डबल टीप मारून घेतली, गळ्याचे तिथे लॉक केलं आणि अजून एक टीप मारून हे बघा इथे पण लॉक करून घेतलं आहे. ठीक आहे. म्हणजे काय होतं की गळ्याच्या साईडने पण ओपन होण्याचे चान्सेस नसतात आणि स्लीवच्या साईडने पण नाही. आणि त्यानंतर हे बघा थोडंफार जर का शोल्डर कमी जास्त असेल तर ते कट करून एकसारखं करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा ह्या पद्धतीने. ठीक आहे. तर आता व्यवस्थित आपलं कटिंग करून हे झालेलं आहे, म्हणजे शोल्डर आता जॉईन झालेला आहे. मुंड्याचा आकार पण एकदम व्यवस्थित आहे. थोडाफार कमी जास्त होता तर तो कडेने आपण कट करून एकसारखं करून घेतलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला स्लीव्ज लावायचे आहेत. तर ह्या ड्रेसवरच्या ज्या काही स्लीव्ज आहेत ना तर त्याचा व्हिडिओ मी याआधी टाकलेला आहे. तर त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण त्याच व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत. सो त्याच्यात हे बघा आपण याला काय केलेलं आहे, पॅन्टचा कपडा वापरून ना छान असं फ्रिल बनवून घेतलेलं आहे. तर हे बघा मग त्या दोन स्लीव्ज आपल्याला दोन्ही वेगवेगळ्या साईडला ठेवायचं आहे. तर पुढच्या भागात आहे ना तो बरोबर मुंड्याच्या साईडचा खोल घ्यायचा आणि हे बघा बाही लांबीची मार्किंग करायची. तर मी फ्रिल सोडून 10 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. ठीक आहे. फ्रिल हे आपण थोडं एक्स्ट्रा घेतलेलं आहे. मग ह्या पद्धतीने कट मारून घ्यायचं आहे आणि हे बघा हे जॉईन केलेलं सरळ ठेवायचं आणि त्यावर स्लीव्ज ही उलटी ठेवायची बरोबर सेंटरपासून आणि ती चेक करायची की व्यवस्थित पुरते की नाही. हे बघा. ठीक आहे. तर आता मग आपण ती लावायला सुरुवात करूयात. तर ती किंचितशी कमी आहे, तर बघा मी किंचितसं कडेला सोडलेलं आहे आणि जी काही बाही लांबीची मार्किंग केली होती ना ती मार्किंग केल्यानंतर जेवढं काही मार्जिन उरतंय तेवढं मार्जिन पकडून आपल्याला ती बाही इथे जॉईन करायची आहे. लक्षात राहू द्या. आणि बाही लावताना अजिबात खेचायची नाही आहे, अलगद सोडतच लावायची आहे, नाही तर मग ती फिटिंगला परत व्यवस्थित बसत नाही. हा पॉईंट पण खूप महत्त्वाचा आहे, तर तो लक्षात राहू द्या. तर हे बघा थोडं थोडं पकडत व्यवस्थित ही बाही आपण जॉईन करून घेतलेली आहे. ठीक आहे. हे बघा एकदम परफेक्ट लागली गेलेली आहे. तर त्याला डबल टिप मारायची असते. तर दोन्ही बाही लावून झाल्यानंतर आपण त्याला डबल टिप मारू. तर सेम बघा दुसऱ्या बाही सुद्धा उलटी ठेवून घ्यायची, सेंटरपासून चेक करायचं
व्यवस्थित पुरते की नाही, आणि मग ती व्यवस्थित पुरते सो आपण त्या साईडचं पण हे बघा थोडं किंचितचं सोडूनच ती बाही लावून घेतोय. तर सेम मी तेच सांगेल की जेवढे काही आपली बाही लांबी होती 10 इंच, त्याची मार्किंग केल्यानंतर जेवढं मार्जिन उडतंय तेवढं सोडून ही बाही आपल्याला जॉईन करायची आहे. हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, नाही तर बऱ्याचदा काय होतं बाहीवरती खेचली जाते. तर ती का खेचली जाते की आपलं काय होतं जास्त मार्जिन पकडलं जातं, मग एखादी छोटी मोठी होते. त्यामुळे शक्यतो मी ज्या पद्धतीने आधी मार्किंग केलेली आहे तशी मार्किंग करूनच बाही लावायची आहे. मी ज्या पद्धतीने दोन वेगवेगळ्या साईडला ठेवल्या तो पॉईंटसुद्धा फॉलो करायचं, जेणेकरून स्लीव्ज व्यवस्थित लागल्या जातात, कमी जास्तही होत नाही आणि उलट्या सुलट्या पण होत नाही. ठीक आहे. त्यानंतर हे बघा दोन्ही पण बाहीला आपल्याला डबल टिप देऊन घ्यायची आहे. आणि ज्यावेळेस डबल टिप द्याल त्यावेळेस काळजी घ्यायची की कुठलाही कपडा त्या टिपमध्ये येणार नाही. ठीक आहे. तर व्यवस्थित पकडतच आपल्याला ती डबल टिप मारून घ्यायची. सेम बघा दुसऱ्या साईडच्या बाहीला पण आपण डबल टिप देऊन घेऊयात. तर बघा मी कसं व्यवस्थित करून पकडते ना तसंच टिप मारायची आहे, जेणेकरून काही दुसरा कपडासुद्धा गोळा होणार नाही. हे बघा एकदम सरळ परफेक्ट अशी स्लीव्ज लागली गेलेली आहे. आता स्लीव्ज लावून झाल्यानंतर आपल्याला ह्या ड्रेसला फिटिंग टाकायची आहे. तर ह्या पद्धतीने तो उलटा करून घ्यायचा आहे व्यवस्थित सरळ, हे बघा. आणि असं ठेवल्यानंतर मग आता आपल्याला मार्किंग करायची आहे. तर जे काही मापं होती ना मी तुम्हाला आधीच सांगितलेली होती बघा कटिंगच्या आधी, तीच टाकायची आहे. तर हे बघा इथून आता काय करायचं, छातीचं निम्मं करायचं, तर मार्जिन ॲड करू ना. तर मग इथे आपण 17ला मार्किंग केलेली आहे, म्हणजे 17 दुने 34. ठीक आहे. त्यानंतर इथे कमरेची पण मार्किंग करायची, तर ते 31 होतं. सो मग इथे 15.5ला मार्किंग करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर जो काही आपली कट होता ना, तर शोल्डरपासून हे बघा कट 19 इंचाला होता, तर त्याची मार्किंग करून घ्यायची आहे. हे बघा इकडच्या साईडला पण. ठीक आहे. आणि जिथे कटची मार्किंग केली तिथे सीट घेरचं निम्मं टाकायचं आहे. हे बघा. तर इथे मी 18ला मार्किंग करून घेतलेली आहे. 36चं निम्मं 18. त्यानंतर हे बघा मुंडा चेक करूयात, तर तो बरोबर 7 येतोय. ठीक आहे. आणि हे बघा आता दंडघेरची मार्किंग करायची आहे. तर तुमचा जो काही दंडघेर असेल त्याचं निम्मं टाकायचं. तर इथे 9 होता दंडघेर, तर बघा मी 4.5ला मार्किंग करून घेते. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा दंडघेरची मार्किंग करून घ्यायची आहे आपल्याला. हे बघा 4.5ला. ठीक आहे. आता हे मार्क केलेले पॉईंट आपल्याला जॉईन करायचे आहेत. हे बघा ह्या पद्धतीने छातीचं, कमरेचं आणि सीट घ्यायचं. आणि हे बघा इथून स्लीव्जला पण जॉईन करून घेतलं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ही परफेक्ट फिटिंगची मार्किंग केलेली आहे. आता जी काही मार्किंग केलेली आहे त्यावरच एक्झॅक्टली आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर हे बघा स्लीवच्या तिथे व्यवस्थित खाली लॉक करायचं, जेणेकरून ते ओपन होत नाही. आणि बघा हे मुंड्यातलं जॉईंट आहे ना, ते एक तर वरती करा किंवा एक तर खाली करा, म्हणजे ते फिटिंगला व्यवस्थित बसतात. ते बघा मी इथे एका साईडला ते दोन्ही पण खालचं वरचं करून घेतलेलं आहे. आणि बरोबर जी काही आहे ना मार्किंग त्यावरच टिप मारून घेते. आणि हे बघा इथे आपल्याला लॉक करायचं आहे, कारण इथून आपला कट असतो. ठीक आहे. तर एका साईडची टिप मारून झालेली आहे. सेम त्याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडची टिपसुद्धा आपल्याला मारून घ्यायची आहे. ते बघा व्यवस्थित मी इथून जॉईन करते आणि हे बघा इकडूनच मारायला सुरुवात करते. तर बघा इथे लॉक करून घेतलं व्यवस्थित. आणि मग जी मार्किंग आहे त्यावर टिप मारून घ्यायची. हे मुंड्यातले जॉईंट पण बघा एक तर वरती एक तर खाली, मी पुन्हा सांगते, ते जर एक खाली वर झालं तर मग फिटिंग व्यवस्थित बसत नाही. तर तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट फिटिंग आलेली आहे आपली, कुठेही खालीवर वगैरे झालेलं नाही. सो तुम्ही सुद्धा सेम ह्याच पद्धतीने फिटिंगची मार्किंग करा, फिटिंग टाका, कटिंग करा, म्हणजे कुठेच काही प्रॉब्लेमसुद्धा येणार नाही. ठीक आहे. आणि आपण एक्स्ट्राची अजून एक टिप मारून घेऊयात. तुम्ही 2-3 वगैरे मारायचे असेल तर मारू शकतात, पण मी एक्स्ट्रा अजून एकच मारते सध्या इथे. तर हे बघा दुसऱ्या साईडला पण मारूनच घेते, म्हणजे ते बरोबर इथे कटच्या तिथे ते मॅच होईल. नंतर मारलं ना तर मग काय होतं, ते कटच्या तिथे आपल्याला मारता येत नाही. ठीक आहे. तर हे बघा आता काय करायचं आहे, कट ते फोल्ड करण्यासाठी आपल्याला मार्किंग करून घ्यायची. आता जी काही आपण सीट घेरची मार्किंग केली होती ना 18, तीच आपल्याला हे बघा इथे खाली करून घ्यायची आहे. हे बघा 18ला. आणि हे बघा इथे सुद्धा 18लाच करून घेऊयात आपण मार्किंग. ते व्यवस्थित एकसारखं पकडायचं आणि मग मार्किंग करून घ्यायची आहे. ठीक आहे. आता बघा इथे एक लाईनच ड्रॉ करून घेऊयात. त्यामुळे काय होतं की आपले जे काही कट्स असतात ना ते तिरके वगैरे जात नाही. त्यासाठी मग ही स्टेप तुम्ही पण नक्की फॉलो करा, जेणेकरून ड्रेस शिवणं खूप सोपं जातं, फिनिशिंगसहित शिवणं खूप सोपं जातं. तर ह्या छोट्या छोट्या ज्या काही टिप्स आहेत त्या फिनिशिंगसाठीच आहे. अंदाजे जर का फोल्ड केलं तर ते कमी जास्त होतं, सो तसं व्हायला नको. त्यामुळे
2 मिनिटात मार्किंग करून घ्यायची, म्हणजे आपल्याला पण कन्फर्म की बरोबरच येईल असं, आणि मग त्यानंतर आपण पटपट करू शकतो. तर बघा एका साईडला मार्किंग केली, त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा मार्किंग करून आपण लाईन ड्रॉ करून घेऊयात. ठीक आहे. तर आता आपण याला कट्सची करूयात. तर कट्स करताना व्यवस्थित काळजीपूर्वक करायचे आहे, ते खूप महत्त्वाचं आहे. कट्सवर सुद्धा आपली फिनिशिंग डिपेंड असते. तर हे बघा त्यातला आता एकच लेअर घेऊयात आपण या पद्धतीने, आणि बघा एक फोल्ड बरोबर त्या लाईनवर फोल्ड होईल ना याची काळजी घेत आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तर हे बघा थोडं थोडं व्यवस्थित फोल्ड करत करत टीप मारायची आहे. आणि बघा मी ज्या पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा सरळ करते ना, तर ते पण खूप महत्त्वाचं आहे. नाही तर बऱ्याचदा अस्तरचा ड्रेस असतो, सो तिथे खूप गोळा होतं आणि मग गोळा झाला की आपल्याला काही ऑप्शन नसतो. आणि हे बघा इथे सुद्धा व्यवस्थित बघा फोल्ड केलं कटच्या तिथे, ते फिरून घेतलं, इथून बघा परत फोल्ड केलं, एक आडवी टीप, आणि मग पुन्हा खाली यायचं आहे. तर हा कट खूप महत्त्वाचा असतो ड्रेससाठी, त्यामुळे तो सुद्धा काळजीपूर्वक करायचा आहे. म्हणूनच सांगते की तुम्ही मार्किंग करून घ्या शक्यतो, म्हणजे काही चुका होणार नाही, गोळा पण होत नाही आणि कट पण एकदम परफेक्ट येतो, दिसायला पण तो खूप छान दिसतो. तर हे बघा आता एक साईडने सुरुवात केली होती, तर एक साईडचं आपलं पुढचं मागचं दोन्ही पण झालेलं आहे. हे बघा एकदम सरळ फिनिशिंग सहित परफेक्ट. सेम त्याच पद्धतीने हे बघा दुसऱ्या साईडचं सुद्धा आपण फोल्ड करून टीप मारून घेऊयात. तर ते सुद्धा आता पुढचं आणि मागचं आपलं सोबतच तयार होणार आहे. तर हे बघा व्यवस्थित सरळच पकडा, म्हणजे व्यवस्थित सरळ येईल, कुठे काही गोळा होणार नाही. आणि हे बघा इथे कटच्या तिथे पुन्हा बघा लक्ष द्या, या पद्धतीने फोल्ड करायचं आहे. कटच्या थोडं किंचित वरती येऊन मग आपल्याला टीप मारायची असते, लक्षात राहू द्या. हे बघा पुन्हा फोल्ड करून मग आता खाली यायचं. सो सोपं आहे, थोडंसं व्यवस्थित लक्ष देऊन केलं ना की व्यवस्थित होतं, फक्त थोडं काळजीपूर्वक करायचं. कपडा हा थोडं बघा मी ज्या पद्धतीने फोल्ड केल्यानंतर टीप मारल्यावर जसं सरळ करून घेते तसं तुम्ही पण करत चला, म्हणजे गोळा व्हायचे चान्सेस नसणार, तुमची कामं वाढणार नाही, एका याच्यात परफेक्ट येईल. त्यासाठी नक्की फॉलो करा. तर हे बघा आता त्या दोन्ही पण साईडचे कट्स, म्हणजे आता पुढचे मागचे सगळेच कट आपले मारून झालेले आहे. इथे तुम्ही बघू शकतात. हे बघा आता मी ही कुर्ती सरळ करून दाखवते, म्हणजे तुमचं लूक पण लक्षात येईल. हे बघा परफेक्ट अशी फिटिंग दिसते. ठीक आहे, हे कट पण एकदम छान आलेले आहेत. सो आता त्यानंतर आपल्या खालच्या साईडला सुद्धा फोल्ड करून टीप मारून घ्यायची आहे. तर हे बघा असं पण डबल याच्यात करू शकतो, पण खालून काही ओपन होण्याचे चान्सेस नाही आहे. सो मग मी काय करते, एकच फोल्ड करून टीप मारते, काही प्रॉब्लेम पडणार नाही. आता इथे काटच होता डायरेक्ट म्हणून, नाहीतर मग काय होईल की जर का कपडा असेल आपण खालून जर कट केला तर तिथून दोरा ओपन होण्याचे चान्सेस असतात, मग आपल्याला डबल फोल्ड करावं लागतं. पण मग मी इथे एकच फोल्ड करून टीप मारते, काही प्रॉब्लेम नाही. हे बघा या पद्धतीने. आता एक साईडचं झालं, सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा फोल्ड करून आपण टीप मारून घेऊयात. हे बघा ठीक आहे. तर आता तुम्हाला माहीत आहे की आपले हे जे काही कट्स असतात किंवा खालचा पार्ट असतो, साईड कट असतं, त्याला डबल टिप असते, एक दाब टिप सारखी आणि परत थोडंसं त्याच्या शेजारी. आता त्याच्या शेजारची तर आपली मारून झालेली आहे, तर आता आपल्याला जी एकदम कडेने असते ती मारायची असते. तर ती कशी ना, आता एक साईडने सुरू केलं ना की ती पूर्ण साईडने आपली मारली जाते, एकदम सोपी पद्धत. तर हे बघा आता एक लेअर घेऊ आपण आणि तिथून सुरुवात करूयात. हे बघा इथून सुरुवात केली, आता इथून तिथून टिप मारत जाऊयात. तर आपण बरोबर ह्या पॉईंटला परत येऊ, नीट लक्ष द्या हां. हे बघा इथून सुरुवात केली आहे एकदम कडेने, आणि ती टिप मारणं खूप सोपं असतं, काही एवढं अवघड नसतं, एकदम कडेने मारायची असते. फक्त आपली टिप खाली जाणार नाही याची काळजी घ्यायची, कारण की एकदम कडेने मारता मारता बऱ्याचदा ती खाली जायचे पण चान्सेस असतात. तर हे बघा इथे या कोपऱ्यावर आलेलं आहे कटच्या तिथे, तिथून परत खाली. तुमच्या लक्षात येत असेल एकदम कडेने आपण टिप घेत आहोत. आणि हे बघा आलं का परत दुसऱ्या साईडचं खालचा पार्ट. आता इथून एक संपला की आपण परत जिथून सुरुवात केली ना तिथेच येऊन पोहोचू. म्हणजे ही टिप मारणं खूप सोपं आहे की एकदा स्टार्ट केलं की पूर्ण ड्रेसला आपल्या चारही बाजूनी, पुढच्या साईड मागच्या साईडने सगळीकडून एकच सोबत टिप मारली जाते. काय आपल्याला डबल कपडा ओपन करा, एक साईडचं मारल्यावर कट करा, असं काही करावं लागत नाही. हे बघा ह्या पद्धतीने, त्यामुळे मग तुम्ही पण ही टिप मारून घ्यायची. तर हे बघा फायनली आता आपली ही टिप मारून झालेली आहे, म्हणजेच फायनली हा ड्रेस आपला पूर्ण शिवून झालेला आहे. कट पण व्यवस्थित झाले, फिटिंग पण छान झालेलं आहे, आणि तुमच्या इथे लक्षात सुद्धा येईल की ह्या ड्रेसला खूप सुंदर असं लुकसुद्धा आलेला आहे. बघा
तर बोटनेकचा गळ्याचा आकार पण खूप छान आलेला आहे, खालचे कट्स पण एकदम परफेक्ट आलेले आहे. आणि आता काय करूयात आपण, जो काही आकार ड्रॉ केलेला आहे ना त्याच्या सेंटरला एक बटन लावायचं आहे. तर इथे मी सिल्वर बटन घेतलेलं आहे. तर इथे तुम्ही पॅन्टचं कपड्याचं बटन तयार करून सुद्धा लावू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण मी इथे ही सिल्वरच का घेतलेलं आहे, कारण की ह्या टॉपवरची पॅन्ट मी स्ट्रेट पॅन्ट शिवलेली आहे आणि त्या स्ट्रेट पॅन्टला हे असेच बटन लावलेले आहे. त्यामुळे मग मी इथे सुद्धा एक बटन लावते, तर ते असंच लावते जेणेकरून ते दोन्ही एकमेकांना मॅच होतील, म्हणून मी इथे लावलेलं आहे. पुन्हा सांगते, जर तुमची साधी सलवार वगैरे खाली असेल तर मग तुम्ही इथे पॅन्टचं कपड्याचं मॅचिंग लावू शकतात, किंवा जरी स्ट्रेट पॅन्ट असेल तरी सुद्धा पॅन्टचं कपड्याचं रेडी करून लावू शकतात. पण मला असं वाटलं की हे सुद्धा इथे सूट होतं आहे आणि जरा वेगळं लूक येते, सो म्हणून मी इथे हे बटन लावलेलं आहे. तर हे बघा, आता हे बटन सुद्धा लावून झालेलं आहे. तर खूप छान असं लूक आलेलं आहे. स्लीव्स पण हे बघा एकदम परफेक्ट, फिटिंग पण एकदम परफेक्ट दिसतानीच दिसते आणि ड्रेस बघूनच तुमच्या लक्षात येईल खूप एकदम परफेक्ट आणि फिनिशिंग सहित आपला ही कुर्ती रेडी झालेली आहे. तर बोटनेकची कुर्ती कशी कटिंग कशी स्टिचिंग करायची हे तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल, कारण की मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्ससहित सांगितलेलं आहे. त्याचबरोबर याचा गळा आहे तो जरा युनिक आहे, लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईन आहे. स्लीवची डिझाईनसुद्धा खूप ट्रेंड चालू आहे, त्यामुळे तुम्ही पण असा ड्रेस नक्की शिवून बघा, खूप डिसेंट असं लूक येतं आहे. तर हे बघा, मी ते साईडला तुम्हाला दाखवलेला आहे की तो पूर्ण ड्रेस कसा रेडी झालेला आहे आणि किती सुंदर असं लूक आलेला आहे. तर बघा, पुन्हा सांगते, जो काही स्ट्रेट पॅन्ट आहे त्याचा व्हिडिओसुद्धा मी आधी टाकलेला आहे, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. जर तुम्ही कोणी बघितलेला नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. तो खूप छान स्ट्रेट पॅन्ट आणि ही बोटनेकची कुर्तीचा पूर्ण सेट आपला रेडी झालेला आहे. खूप छान असं लूक आलेला आहे. तर तुम्हीसुद्धा असा ड्रेस नक्की शिवून बघा. जरी तुमच्याकडे ड्रेस मटेरियल असेल तरीसुद्धा तुम्ही त्यातपासून असा छान असा लेटेस्ट फॅन्सी ड्रेस शिवू शकतात, जेणेकरून तुमच्या ड्रेसला लूक पण खूप छान येईल. आणि जरी ड्रेस मटेरियलचा शिवायचा नसेल तर तुम्ही असा मीटरवर कपडा घेऊन सुद्धा छान असा ड्रेस घरच्या घरी रेडी करू शकतात. आणि पुन्हा सांगते, बोटनेक आणि स्ट्रेट पॅन्ट असं कुर्ती सेटचं सध्या खूप ट्रेंड चालू आहे, तर तुम्ही पण नक्की शिवून बघा. सो बघा, मग फायनली खूप छान अशी आपली कुर्ती इथे संपूर्ण स्टिच झालेली आहे. बघितल्यावरच लक्षात येते की लुक किती सुंदर आलेला आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने आणि सावकाश सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर या पद्धतीने तुम्ही कटिंग स्टिचिंग करून बघा. आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता याच्या पुढचा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.